नमस्कार, मी गौरी अँड आरोही असं या माझ्या चॅनलचं नाव आहे. तर खूप दिवसापासून वाटत होतं की आपण आपलं एखादा चॅनल सुरू करावा, त्यावरती व्हिडिओज टाकावेत, व्लॉग्स बनवावेत. पण हे काही केल्याने ते जमतच नव्हते. आज करू, उद्या करू असे बोलत बरेच दिवस निघून गेले. तर मी यूट्यूबला पाहायचे तेव्हा खूप सारे यूट्यूबर व्लॉग्स बनवायचे, व्हिडिओज टाकायचे. ते मला खूप आवडायचे. हे किती छान व्हिडिओज बनवतात, टाकतात. यांना कॅमेरा फेस करताना इन्सिक्युरिटी वाटत नसेल का, असे बरेच प्रश्न माझ्या मनात यायचे. तर एकदा मी ठरवलं आपण थोडंसं ना सर्च करू, बघू आपल्याला म्हणजे माहिती भेटते का. तर यूट्यूबला मी सर्च केलं, व्हिडिओज एडिटिंग कसा करायचा, थंबनेल कसं टाकायचं, पोस्ट कसं करायचं, ब्लॉग्स कसे बनवायचे, कोणत्या ॲपने बनवायचे. तर हे सर्व मी शिकून घेतलं आणि अखेर आता तो दिवस आला होता. मनाशी ठरवलं आता मागे नाही सरकायचं. तर आज आहे गुरुवार, माझ्या स्वामींचा वार. म्हणतात ना, कोणत्याही कामाची सुरुवात चांगल्या दिवसापासूनच करावी. तर गुरुवार हा माझ्यासाठी खूप लकी आहे आणि माझी बरीचशी कामं अशी गुरुवारचीच होतात. माझं लग्न सुद्धा गुरुवारीच झालेलं आहे. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मी माझा फर्स्ट व्लॉग टाकत आहे. एक छोटासा प्रयत्न करून बघते. तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा आणि लाईक. तर इथे मी देवीसाठी वेणी विणत आहे. तर बाजारातून मी कधीच वेणी विकत आणत नाही. मला स्वतःच्याच हाताने वेणी विणून देवीला माळायला खूप आवडतं. तर या वेणीचा डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मी तुमच्यासोबत नक्की हा व्हिडिओ डिटेलमध्ये शेअर करेन. तर पूजेची मांडणी करून घेतली. देवीला मंगळसूत्र घातलं, गजमाळ घातली. एकीकडे डाव्या हाताला छोट्या पाटावरती कृष्ण ठेवला आणि दुसरीकडे देवीची ओटी भरली. गणपती म्हणून सुपारी आणि 1 रुपया ठेवला. बाकीचं डेकोरेशन करून घेतलं आणि संध्याकाळच्या तयारीला लागले. संध्याकाळी मी देवीची आरती करून घेतली. धूपदीपाचा नैवेद्य दाखवला. आरोही सुद्धा माझ्यासोबत पूजेला बसली होती. आम्ही दोघींनी आरती केली, आईचा आशीर्वाद घेतला आणि हा व्लॉग माझा आता इथेच संपूर्ण करत आहे. तर हा व्लॉग कसा वाटला तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सपोर्ट करा. बाय.